तुम्ही किती एन्जॉय केली ती प्रोसेस ॲज बँडमेट्स ऑन स्क्रीन आणि म्युझिशियन्स ऑफ स्क्रीन? ऑन स्क्रीन हा माझा पहिलाच एक्सपिरियन्स होता. म्हणजे फोटो काढणे ह्याच्या पलीकडे कॅमेराला कधी फेस केलेलं नव्हतं. म्हणजे ॲज अ म्युझिशियन वेन प्रॉब्ली बोथ ऑफ अस स्टार्टेड ऑफ ॲज बिईंग इन अ रॉक बँड्स, तेव्हा सोशल मीडिया, डिजिटल कॅमेरा किंवा मोबाईल फोन हे काहीच नव्हतं आमच्याकडे. आमच्या बँडचे काही रेकॉर्डिंग्स नाही आहेत, काही फोटो नाही आहेत. वी आर हॅपी अबाउट इट की आम्ही तिथे काय करायचो हे कोणालाच माहीत नाही. पण जेव्हा मी सुहासला पहिल्यांदा भेटलो, आमचं फोनवर बोलणं आलं, तो म्हटलं ये मला भेटायला. म्हटलं अरे मी असं कधी केलेलं नाही. ओके, कॉलेजमध्ये असताना थिएटर केलं आहे थोडंफार, पण कॅमेराचा एक्सपिरियन्स हा वेगळा आहे. म्हणजे तुम्ही ऑटोमॅटिकली थोडेसे कॉन्शियस असता की अरे हे केलं तर कसं वाटेल, ते केलं तर कसं वाटेल. ॲज म्युझिशियन्स वी हॅड नो इश्यूज ॲट ऑल, कारण आम्हाला माहिती होतं की आम्हाला काय करायचं आहे, कसं वाजवायचं आहे, काय करायचं आहे. पण ते करताना डायलॉग म्हणायचे, मग ती स्क्रिप्ट वाचायची आहे, मग ते पाठ करायचं आहे. ह्या प्रोसेसमध्ये बँड म्हणून कधीच केलेलं नव्हतं. पण सुहासला कधी असं अप्रोच झालं ना की अरे हे कसं करायचंय, अरे होईल, तू कर. तो इतका कॉन्फिडंट होता की नाही तुम्ही जे कराल तेच बरोबर आहे. त्याच्यामुळे आम्हालाच इतका त्याचा सगळ्या गोष्टींचा फायदा झाला की अरे नाही तो म्हणतोय ना होणार आहे, मग होणार आहे ते आपोआप, आपण करूयात. किती छान. मग इतकं आम्हाला तो मग कॅमेरा फेस करायला, फिल्ममध्ये काम करायला, म्हणजे ते एक वेगळं बर्डन कधी राहिलंच नाही. त्यामुळे मग आता मी ह्याला खूप वर्ष ओळखतोय, राहुलला पण आता खूप वर्ष ओळखतोय, पण आम्ही बँड म्हणून आधी कधी एकत्र परफॉर्म केलं नव्हतं. आणि गाणी सुद्धा ह्याच्यातली ऐकल्यावरती पहिल्यांदा, कारण ती रेकॉर्डेड नव्हती तेव्हा, ती जॅम करायला फक्त भूषण आम्हाला सांगायचा की हे असं असं गाणं आहे, हे आता आपण जॅम थ्रू परफॉर्म करायचंय. पण ते तिथेच इतकं त्या म्युझिकशी कनेक्ट झालो होतो. आणि राहुल तिथे कीबोर्डवरती असल्यामुळे तो ते ड्राईव्ह करत होता, त्यामुळे आम्हाला त्याला फॉलो करायचं होतं. ती प्रोसेस खूपच स्मूथ होती. आणि सुहासने मी म्हटलं तसं की ऍक्टिंग पार्टची सुहासने काळजी घेतली की तू कर, काही वाटलं तर मी तुला आहे सांगायला, तू कर बिंदास काय करायचं ते खूप, त्यामुळे नॅचरल झालं. I think Suhasni ji confidence, the confidence that he inspired in us was, I mean, it was just unbelievable in the sense that I don't speak Marathi as a first language. Far utkrushta Marathi bolto mi. But I had to really struggle. I said, Suhas bhau, my Marathi is not as good as you probably expect it to be in a Marathi movie. त्याचे कॅरेक्टरचं नाव ओक. Right. And he said, Jack, to absolutely just be yourself, we'll figure it out, don't worry. And I said, no, just a dialogue no could be. He said, just be yourself, just have a good time, just enjoy, do the playing, and don't worry, we'll take care of it. So that was very inspiring in a way of sorts. So I was very what do you call to meet everybody. I mean, of course I know Bhushan, but I had never honestly met Rahul. It was my first time and I've heard of him, and so it was a little daunting in a way of sorts. We come from a long hair and rock background, and classical मध्ये आपल्याला how will they even tolerate us, entertainers or काय. But that was very so. But they were so inclusive and so welcoming. And the whole unit was so beautiful. It was a family like तिथंच खायचं, चहा, every sleeping there, people are it was phenomenal from a point of view of just being there and just being yourself, doing what you're expected to do. And dialogues वगैरह, don't worry about it. I'm baru. That's so much fun. It was amazing. Kiti mast hai. Beautiful. So the whole process was beautiful.